नमस्कार. तो नक्की कुठून आला? कोविडच्या उगमाचं रहस्य आणि वास्तव. लेखक डॉक्टर मोनाली रहाळकर बहुलीकर, मी स्वतः आणि डॉक्टर राहुल बहुलीकर माझे यजमान. पुस्तकाचं काही भागाचं वाचन मी आपल्याला करून दाखवणार आहे. खास लोकांग्रहास्तव आणि त्याप्रमाणे आपण हे पुस्तक घेऊन नक्की वाचावं अशी मी विनंती करते. आपण सुरू करूयात. आधी थोडे इंट्रोडक्टरी चॅप्टर आहे, तर तेथून आपण सुरुवात करूयात. तो शोधण्याचा श्री गणेशा. आपल्या आजूबाजूला घडत असलेल्या किंवा घडून गेलेल्या काही भयानक गोष्टी, जसे की नुकतीच झालेली आणि अजूनही तिची काळी छाया मागे सोडून गेलेली कोविड महामारी, पॅन्डेमिक, याबद्दलची ही गोष्ट आहे. कोविड ही तर फक्त एक झलक होती. अशा प्रकारच्या विषाणूंना अधिक घातक आणि संक्रमणशील करण्याचे प्रयोग जगामध्ये जिथे कुठे चालू असतील, ते ताबडतोब थांबले गेले पाहिजेत किंवा त्यांच्यावर योग्य प्रकारे नियंत्रण असले पाहिजे, असे वाटते. कोविडचा विषाणू किंवा ज्याला आपण मराठी बोलीभाषेत आपण नुसतेच करोना किंवा शास्त्रीय परिभाषेमध्ये सार्स कोव्ही 2 म्हणतो. तो नक्की कुठून आला? हं? तो सार्स कोव्ही 2 नक्की कुठून आला? कोविड महामारी नक्की कशी सुरू झाली? या एका प्रश्नाने अस्वस्थ झालेल्या 2 शास्त्रज्ञांची गोष्ट आहे. कोविड कुठून आला? यावर भारतामध्ये अगदी काही मोजक्याच मंडळींनी संशोधनाचे काम केले. त्या व्यक्तींपैकी 2 म्हणजे वैज्ञानिक दाम्पत्य डॉक्टर मोना रहाळकर बहुलीकर आणि डॉक्टर राहुल बहुलीकर. त्यांचे मुख्य योगदान म्हणजे कोविड विषाणूच्या चुलत भावाची पोलखोल, अर्थात RATG13 नावाचा एक विषाणू होता, त्याच्याबद्दलची पोलखोल आणि त्याभोवतीचा रहस्याचा भेद. मोना राहुल गेल्या 4 वर्षांहून अधिक काळ कोविड विषाणूच्या उगमाबद्दलच्या संशोधनात अग्रेसर राहून जागतिक स्तरावर प्रयत्नशील असलेल्या अनेक मंडळींच्या संपर्कात आहेत. भारतामधून अजून एक व्यक्ती आहे, ती म्हणजे ट्विटरवरील सीकर, जो एक विज्ञान शिक्षक असून साधारण 30शी मध्ये असलेला एक युवक आहे. त्याचे नाव प्रसंजित रे असून तो ओडिसाचा रहिवासी आहे. मात्र तो अधिकतर पडद्यामागे राहू इच्छितो.